मोठ्यानं हालेलुया. आपण सर्वजण उठून उभं राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि या वेळेमध्ये आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ. सर्वांनी डोळे बंद करूया आणि आजच्या दिवसाबद्दल परमेश्वराची स्तुती करूया. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचा दिवस प्रभुदेवा आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. प्रभुदेवा आमच्या प्रार्थनेमध्ये, आमच्या आराधनेमध्ये तुझ्या सानिध्याचा अनुभव तू आम्हा प्रत्येकाला दे आणि आम्हा प्रत्येकाद्वारे परमेश्वरा येशू तुझं गौरव आणि तुझी महिमा करून घे. प्रभुदेवा आता पण तू आम्हाला सांभाळलं, आता पण परमेश्वरा तुझ्या कृपेमध्ये ठेवलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आता होणारी स्तुती आराधना परमेश्वरा तू आशीर्वादित कर. प्रभुदेवा इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला तुझा पवित्र स्पर्श कर, प्रत्येकाच्या मुखाला तुझा पवित्र स्पर्श कर आणि प्रत्येकानं प्रभुदेवा आनंदानं आणि उल्हासानं परमेश्वरा तुझी आराधना करण्यासाठी प्रभुदेवा तू प्रत्येकाला सहाय्य कर. जे येण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, तो आम्हाला मार्गदर्शन कर. परमेश्वरा धन्यवाद देतो तुझ्या कृपेसाठी, तुझ्या दयेसाठी आणि परमेश्वरा तुझ्या अपार प्रेमासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महानात देत आहे. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे परमेश्वरा फक्त तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. हालेलुया. आपण उपासनाच गीत गाणार आहोत. प्रभाती सिस्टर पुढे येते. आपण काही गीत गाऊया आणि प्रभूला धन्यवाद देऊ. बहाओ दूत कसे जाती
पुन्हा परमेश्वराचा गौरव करणार आहोत, स्तुती करणार आहोत, त्याच्या नावाला धन्यवाद देणार आहोत. आपण उठून उभं राहू प्रभूच्या सानिध्यामध्ये. त्यावेळेमध्ये आपण गीत गाऊ. येशूने हमें छुड़ाया पापों के जाल से. किती जण आनंदी आहेत? हात वरती करा. मोठ्यानं म्हणा प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मोठ्यानं हालेलुया. Hallelujah. चला म्हणा की मी आनंदी आहे. म्हणा खरंच मी आनंदी आहे. खरंच मी आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. ते गीत गाय. येशू या जगामध्ये आला आपल्याला पापातून सोडवण्यासाठी. सैतानाच्या सर्व बंधनामधून त्याने आपल्याला सोडलेलं आहे आणि परमेश्वराने आपल्याला शांती दिलेली आहे, मुक्ती दिलेली आहे, आपल्याला त्यानं क्षमा दिलेली आहे. म्हणून आपण मोठ्या आवाजामध्ये गीत गावे आणि प्रभूला आपण धन्यवाद दिले. यीशु ने हमें छुड़ाया पापों के जाल से. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान के जाल से, यीशु
येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा काय झालं, देवदूत येऊन मेंढपाळांना सांगितले की पहा, तुम्हासाठी आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला. आणि त्यांना एवढा आनंद झाला की ते असं शांत हळूहळू चालत गेले. ते धावत गेले येशूला पाहण्यासाठी. ज्या ठिकाणी, ज्या गोठेमध्ये, गव्हाणीमध्ये तो जन्मला, त्या गव्हाणीकडे त्यांनी ताबडतोब धाव घेतली आणि त्यांनी येशूचं दर्शन घेतलं. प्रेज लॉर्ड. तर आपणही आपल्या जीवनामध्ये, जर आपल्या जीवनात येशूने जन्म घेतलाय, तर आपण कसं राहिलं पाहिजे? मोकळं राहिलं पाहिजे आणि देवासाठी धडपड करणारे असले पाहिजे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. पुन्हा गीत गाऊन त्याचा गौरव करणार आहोत. आया मसीहा दुनिया में तू. या मसीह दुनिया में तू पापियों को बचाने को लाए ईमान, जो बेटे पर करेगा प्यार इस दुनिया को. आया मसीह दुनिया में तू, पापियों को बचाने को लाए ईमान, जो बेटे पर करेगा प्यार इस दुनिया को. दुनिया गुनाह में डूब रही थी, शादी गुमराह हो रहे थे. दुनिया गुनाह में डूब रही थी, शादी गुमराह हो रहे थे. छोड़ा आसमान, बना इंसान, मिली नजात इस दुनिया को. छोड़ा आसमान, बना इंसान, मिली नजात इस दुनिया को. आया मसीह दुनिया में तू, पापियों को बचाने को लाए ईमान, जो बेटे पर करेगा प्यार इस दुनिया को. आया मसीह दुनिया में तू, पापियों को बचाने को लाए ईमान, जो बेटे पर करेगा प्यार इस दुनिया को. बेथलेहम के मैदानों में गडरिये रात सो रहे थे. बेथलेहम के मैदानों में गडरिये रात सो रहे थे. सुना फरिश्तों की जुबान, पैदा हुआ ख्रिस्त निदान. सुना फरिश्तों की जुबान, पैदा हुआ ख्रिस्त निदान. आया मसीह दुनिया में तू, पापियों को बचाने को लाए ईमान, जो बेटे पर करेगा प्यार इस दुनिया को. आया मसीह दुनिया में तू, पापियों को बचाने को लाए ईमान, जो बेटे पर करेगा प्यार इस दुनिया को. जालिमों ने किताबों से पढ़ी पैदाइश की तफसील. जालिमों ने किताबों से पढ़ी पैदाइश की तफसील. चल दिए वो भी ऊँटों पर, तारेगा याद सा पीछा कर. चल दिए वो भी ऊँटों पर,
उंच करूया. आपण डोळे बंद करून त्याची आराधना करूया, त्याच्याकडे आपलं मन लावूया, आपलं ध्यान लावूया, आपलं अंतःकरण त्याच्यासाठी उघडं करूया. कारण का तो परमेश्वर अंतःकरणात येणारा परमेश्वर आहे. वचन सांगते की पहा मी दाराजवळ आले आणि दाराला काय ठोकत आहे. आणि तू खरंच आज आपल्या हृदयाच्या दाराजवळ आज येऊन तो आपल्या हृदयाच्या दरवाजाला ठोकत आहे. तर प्रियानो, जो कोणी आपल्या अंतःकरणाचा दरवाजा उघडल तो परमेश्वर आतमध्ये येईल आणि तो त्या घरामध्ये अंतःकरणात जाऊन तो आपल्याला आनंदी जीवन देणार आहे. प्रेज लॉर्ड. गाऊया आपण गीत पुन्हा आणि त्या परमेश्वराचा धन्यवाद करूया. ओ थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद बाप्पा. केवळ आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी महिमा देतो परमेश्वर बाप्पा. तू आज आमच्या जीवनामध्ये आलायस म्हणून तुला धन्यवाद देतो. या भवनात तू आलायस म्हणून तुला आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या नावामध्ये सर्व काही आहे माझ्या राजा. तुझ्या नावामध्ये शांती आहे, तुझ्या नावामध्येच आनंद आहे माझ्या राजा. म्हणून आज आम्ही तुझ्या नावाला उंच करतो, तुझ्या नावाचा महिमा गातो माझ्या राजा. थँक्यू जीसस. चाहे तुमको दिल से गाए ये गीत मिलके, तेरे नाम यीशु नाम की जय. सर्वजण चाहे तुमको दिल से गाए ये गीत मिलके, यीशु नाम की जय. जिस नाम में है जिंदगी, वो नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी, वो नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी, वो नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी, वो नाम है यीशु मसीह. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम में मिलती है क्षमा, यीशु नाम में मिलती है शिफा. यीशु नाम में मिलती है कृपा. यीशु नाम में करता दुआ. यीशु नाम में मिलती
चालूया सर्वजण. देवामध्ये आशिष आहे, आशिष साक्षात चालूया. हालेलुया. मागच्या आठवड्यामध्ये देवाने जे काही आपल्याला अनुभव दिला असेल, जे आरोग्य दिलं असेल, ते आपण या ठिकाणी सांगू शकता. देवाला धन्यवाद देते. काल मला एक्झामला जायचं होतं आणि रात्री 2 वाजल्यापासून माझं डोकं एवढं दुखत होतं की मला काय समजत नव्हतं. म्हणजे खूपच दुखत होतं. असं डोकं दुखायचं आणि नाक पण दुखू लागलं आणि नेमकं काय झालं कळतच नव्हतं. मग आम्ही प्रार्थना केली, यांनी पण माझ्यासाठी प्रार्थना केली आणि प्रभूनं आरोग्य दिलं आणि मी जे एक्झामला जाऊ शकले म्हणून मी सरागौरव प्रवेश केला. प्रभावतीची एक्झाम होती, पण तिचं डोकं दुखत होतं, तरी देवाने तिला आरोग्य दिलं आणि एक्झाम देण्यासाठी मदत केली. त्याबद्दल देवाची मी देवाचे आभार मानते. 20 तारखेला जे काही कार्यक्रम आमच्या अपार्टमेंटमध्ये झाले, तर आदल्या दिवशी आम्ही बरेच टेन्शनमध्ये होत्या की विल्सन राजकडे आम्ही वचन दिले होते, पण अचानक इन्व्हिटेशन देण्यासाठी सांगण्यासाठी गेले चर्चच्या पास्टरकडं. त्यांनी म्हणले किती टाईम आहे वचन सांगण्यासाठी. पण यांनी इकडं आपले दिनेश आणि दानियल ब्रदर एकमेकाच्या तोंडाकडे बघत 10 मिनटं म्हणजे 10-15 मिनटं. तर आम्ही पहिलेच वचन सांगण्यात 15 दिवस आधी की त्यांना विल्सन राजकडे. पण आता घरी आल्यावर कसं करावं, दोघांचं पास्टरला सांगलेले आहे आणि कसं करावं म्हणून आम्ही टेन्शनमध्ये होत्या. उद्याचा कार्यक्रम कसं होईल. तर दानियल ब्रदरनी फोन लावून सांगले की आम्ही मेथडिस्ट चर्चच्या पास्टरला सांगितल्या, तर त्यांनी काही असं चांगलंच उत्तर दिले आणि काही हरकत नाही म्हणजे. तर देवाचे मी आभार मानतो आणि चांगलं कार्यक्रम झाले आणि पहिल्याच वेळेस आम्ही कार्यक्रम केले त्या ठिकाणी. तर देवाची सुवार्ता अपार्टमेंटमध्ये पोहोचलं, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. 20 तारखेला जे प्रोग्राम झालं होतं डिवाइन अपार्टमेंटमध्ये, क्रिसमस प्रोग्राम, त्यामध्ये काही अडचण आली होती, ती देवाने सॉल्व्ह केली आणि चांगलं प्रोग्राम चांगलं झालं. त्याबद्दल देवाची स्तुती असो. असे आहे. देवाच्या देवाने मागचा आठवडाभर माझं साहित्य केलं, माझ्या कुटुंबाचं साहित्य केलं. थंडी भरपूर आहे, पण थंडीचा त्रास खूप होता. त्यातही त्यांनी मला साहित्य मिळालं. देवाचे आभारी आहे आणि मी देवाचे आभार मानते की 19 तारखेच्या पार्टीचा कार्यक्रम माझ्या घरी व्यवस्थित झाला, छान झाला, सगळ्यांना आनंद झाला. आमच्या घरचे लोकांना आनंद वाटला. एवढा छान कार्यक्रम केला, गाणी केली, प्रेयर झाली. त्याबद्दल त्यांनी म्हटलं की आभारी आहे, आपल्या घरावर देवाचा आशीर्वाद आहे. म्हणजे त्यांना कळलं की देवाचा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं होते. असंच त्यांना देवाने बुद्धी द्यावी, शक्ती द्यावी आणि त्यांनी रोज प्रभूचा विचार करून प्रभूमध्ये येण्याचा प्रयत्न करावा. याच्यासाठी तुम्ही नेहमी त्यांच्यासाठी प्रार्थना करा. मी तर रोजच करते, तर तुम्ही करा. कारण काय आहे, सगळ्याजण मिळून प्रार्थना केली तर त्या प्रार्थनेनंतर देव बोलतो. आणि माझी तीच इच्छा आहे की त्या लोकांनी सुद्धा परमेश्वरामध्ये हळूहळू का होईना पण येण्याचा प्रयत्न करावा. आम्ही रोज प्रार्थना करते की देवाने बुद्धी द्यावी आणि असा काही चमत्कार करावा की त्यांनी देवामध्ये यावं. तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा आणि माझ्या ओल्ड एजमध्ये देवाने माझी सहाय्य करा. 19 तारखेला अवसरे आंटी यांच्या घरी कॅरल्स झालं होतं, ते आशीर्वादित झालं आणि ते सगळ्यांना चांगलं वाटलं. त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणि आपण पण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या घरच्यांसाठी आपण प्रार्थना करूया. ते त्यांचे घरचे चर्चला यावेत आणि प्रभूमध्ये वाढावेत, त्याबद्दल आपण प्रार्थना करूया. परमेश्वराला मी धन्यवाद देते, स्तुती करते. कॅरल आणि स्तुतीच्या प्रार्थनेमध्ये मला सहभाग घेता आला म्हणून देवाचं उपकार मानते. आणि हे सर्व देवाने खरं आशीर्वादित केलं. खरं तर घरामध्ये म्हणजे काम असल्यामुळं मला म्हणजे भाज्या आमच्या घरामध्ये होत्या. त्या दिवशी 19 तारखेला वगैरे आमच्या घरी त्यावेळेस तेव्हा भाजीचा गाडा तिथे आला आणि मला घेता आलं. आणि विशेष म्हणजे ताज्या भाज्या मला मिळाल्या. देव खरंच म्हणायचं, त्यांनी मला ते संधी दिली. त्यांच्या घरी केरळ आणि प्लस प्रार्थनामध्ये आणि प्लस आमची गरज जी होती भाज्यांची ती म्हणून देवाची सगळ्या गरजा देवाला आपले सगळे गरजा माहिती असतात.
देव आपल्याला जे काही गरज असते ते देव पुरवतो. तर चांदण्या आंटीला पण देव मदत केली आणि त्यांची जी गरज होती ते पुरवली, त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणखी कोणी? देवाला धन्यवाद देते. आमच्या पण ही केअर प्रार्थना झाली, देवाने आशीर्वादित केली, देवाने आम्हाला आरोग्यात ठेवलं, धन्यवाद करते. देवाने आम्हाला पैशाची गरज पुरवली आणि देवाला धन्यवाद. जाधव परिवाराला पण देव आशीर्वादित करत आहे. त्यांच्या घरी पण कॅरस झाले होतं, तर ते आशीर्वादित झालं, चांगलं झालं, त्याबद्दल देवास्तुती असो. आणि त्यांची जी पैशाची गरज आहे ते देवाने पुरवत आहे, त्याबद्दल देवास्तुती असो. आणखी कोणी? देवाला धन्यवाद देतो. आमचा आपण मला आज रविवार देवाने मला आरोग्य दिले, बोलत खाली आणि आमच्या प्रार्थना आशीर्वादित केली. देवाला धन्यवाद. काल जवान मावशींना ताप होती, पण देवाने त्यांना आरोग्य दिलं आणि आज या ठिकाणी घेऊन आलं, त्याबद्दल देवास्तुती असो. आणखी कोणी? काही प्रेयर रिक्वेस्ट आहे? तर नसेल तर पप्पाने आपल्यासाठी प्रार्थना करतो, या साक्षीसाठी, अवसरांसाठी, अवसर आणखीसाठी, तुमच्या परिवारासाठी. लग्नासाठी प्रार्थना करा. सगळ्यांनी देवाचे इच्छा द्यावं आणि मानव उभारावे, त्याला देवाने सृष्टी केलं. धन्यवाद 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 प्रभू परमेश्वरा, तुझे स्तुती सो प्रभू. देव बाप्पा तुझे गौरव, तुझे महिमा हो प्रभू. देव बाप्पा प्रेमळ पिता, दयाळू पिता परमेश्वरा, तू आम्हावर दया केलेली आहेस म्हणून प्रभू आज आम्ही इथं आहोत प्रभू. तुझी कृपा आहे म्हणून प्रभू आज आम्ही इथं आहोत प्रभू परमेश्वरा. देव बाप्पा तुझी महिमा हो, तुझा गौरव प्रभू. मागील आठवड्याभरामध्ये प्रभू देव बाप्पा तू आमचा सांभाळ केलेला आहेस. केवळ आठवड्याभर नाही तर संपूर्ण वर्षभर आमचा सांभाळ केलास प्रभू. आम्हाला तू आरोग्य दिलेलं आहेस प्रभू परमेश्वर, आणि तुझे आभार मानतो प्रभू. तू आमच्या सोबत सावलीप्रमाणे प्रभू आमच्या सोबत सदोदित असतोस प्रभू परमेश्वर. आम्हाला आमची प्रत्येक गरज दे बाप्पा तू पाहतोस आणि तू आम्हास प्रभू देप्पा ते तू पुरून देतोस प्रभू. तुझे आभार मानतो प्रभू. हाच अनुभव प्रभू देप्पा आमच्या मंडळीतील प्रत्येकाने तू घेतलेला आहे आणि देव बाप्पा त्यांना तू आशीर्वादित कर परमेश्वरा. विशेष करून प्रभू देप्पा अवसरे आंटी यांनाही प्रभू देप्पा तू सहायता केलीस. त्यांच्याकडे जे काय कॅरल्स झाले, प्रार्थना झाले प्रभू देप्पा, याचा अनुभव त्यांच्या परिवाराने पाहिलेला आहे आणि प्रभू देप्पा त्या परिवाराने प्रभू देप्पा त्या अनुभवामध्ये वाढावा, गौरव तुझं गौरव करावा आणि त्यांचे लेकरे प्रभू देप्पा मानव आणि हे लेकरे प्रभू देप्पा हे तुझ्या वचनामध्ये वाढवत आणि त्यांचं तारण व्हावं म्हणून प्रभू विशेष करून कृपा कर परमेश्वरा. केवळ अवसरे आंटी नाही तर प्रभू देप्पा त्यांच्या घरातील प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती प्रभू देप्पा तुझा गौरव करो, तुझा महिमा करो, त्यांनी तुझ्या वचनामध्ये वाढवत प्रभू परमेश्वर. आणि प्रभू देप्पा त्यांच्या ड्युटीच्या कामामध्ये आणि त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाच्या कामामध्ये प्रभू देप्पा त्यांना तू विशेष करून सहायता कर, आशीर्वादित कर, फलवंत कर, यशस्वी कर प्रभू. आणि त्यासोबतच तुझ्या वचनामध्ये वाढण्यासाठी प्रभू विशेष करून सहायता कर परमेश्वरा. धन्यवाद प्रभू परमेश्वर. चांदणे आंटी यांनाही प्रभू देप्पा तू चालवित आहेस आणि प्रभू देप्पा त्यांच्याही गरजा प्रभू देप्पा तू पुरवित आहेस प्रभू. तुझे आभार मानतो प्रभू. आणि त्या घरामध्ये लागणारी प्रत्येक गरज दे बाप्पा त्यांना तू पुरून दे प्रभू परमेश्वरा. आणि विशेष करून प्रभू आशिष, नलिनी आणि छोटा पिल्लू यासाठी प्रभू देप्पा आम्ही त्यांच्यासाठी विनंती करतो प्रभू. ते जिथे आहेत प्रभू देप्पा त्यांना तू हे वर्ष आशीर्वादाचं केलंस आणि यापुढेही प्रभू देप्पा त्यांना आरोग्य दे प्रभू. त्यांच्या प्रत्येक काम धंद्यामध्ये प्रभू देप्पा त्यांना यशस्वी कर परमेश्वरा. लेकराला तू आशीर्वादित कर प्रभू. त्याला आरोग्य दे परमेश्वरा. तुझ्या वचनामध्ये वाढण्यासाठी विशेष करून सहायता कर परमेश्वरा. हो धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तुझी महिमा हो. प्रभावती हिलाही प्रभू देप्पा तू सहायता केलंस. तिला जे काही डोकेदुखी किंवा त्रास होतो प्रभू देप्पा तिला तू आरोग्य दिलंस. तुझे आभार मानतो प्रभू. जे काही ती परीक्षा दिलेली आहे प्रभू देप्पा त्या परीक्षेमध्ये तिला सहायता कर परमेश्वरा, आशीर्वादित कर आणि तुझ्या गौरवासाठी तिला यशस्वी कर परमेश्वरा. तुझा महिमा हो, तुझा गौरव हो प्रभू परमेश्वरा. जे काही काम करत आहे प्रभू देप्पा त्या प्रत्येक कामामध्ये तिला यश दे प्रभू. हो धन्यवाद प्रभू परमेश्वर. तुझा गौरव हो आणि लेकरांचं शिक्षण प्रभू देप्पा तुझ्या वचनामध्ये वाढव यासाठी प्रभू देप्पा या परिवाराला तू आशीर्वादित कर प्रभू. धन्यवाद प्रभू परमेश्वर. जाधव परिवारासाठी विनंती करतो प्रभू. त्यांच्याही गरजा प्रभू देप्पा तू पुरवित आहेस. लागणारी गरज देव बाप्पा त्यांना तू पुरवतोस आणि आरोग्य दिलेस म्हणून तुझे आभार म्हणतो प्रभू. विशेष करून त्यांच्या आईला प्रभू देप्पा तू आरोग्य दिलेस. तुझे आभार म्हणतो परमेश्वरा.
आणि प्रभुदेवा या जाधव परिवाराला त्या भागामध्ये प्रभुदेवा आशीर्वादित कर आणि आजूबाजूच्या सर्व शेजारी पाजारी यांनाही प्रभुदेवा तू सहायता कर प्रभू. धन्यवाद प्रभू परमेश्वर, तोच मी परिवाराला तू सहायता केलंस, आशीर्वादित केलंस, त्यांनाही प्रभुदेवा तुझ्या वचनामध्ये चालव वाढव प्रभू. तुझ्या गरजा प्रभुदेवा त्यांच्या गरजा प्रभुदेवा तू पुरवित आहेस, तुझे आभार मानतो, त्यांनाही तू सहायता कर. आणि चव्हाण आंटीसाठी प्रभू त्यांनी जी काही गरज होती प्रभुदेवा त्यांनाही तू पुरवलेस, आरोग्य दिलंस म्हणून तुझे आभार मानतो प्रभू. त्या लेकरांना प्रभू सूरज आणि सौरभ यांना प्रभुदेवा तू सहायता कर प्रभू, त्यांच्या शिक्षणामध्ये वाढ होण्यासाठी प्रभू सहायता कर, ते तुझ्या वचनामध्ये वाढवत प्रभू परमेश्वरा. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. आज प्रत्येकाने जे जे साक्ष दिले प्रभुदेवा त्या प्रत्येकांना तू आशीर्वादित कर प्रभू. यापुढेही प्रभुदेवा तुझ्या वचनामध्ये वाढण्यासाठी सहायता कर प्रभू परमेश्वरा. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. सर्व प्रार्थना प्रभू श्रीच्या पवित्र नामात नाही प्रभू, आमेन. इथून पुढचे पाचवे. हालेलुया. हालेलुया. आपण एक स्तोत्रसहित वाचन करणार आहोत. आपण घुटून उभं राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये. स्तोत्रसहिता 146 आपण वाचणार आहोत. स्तोत्रसहिता 146. स्तोत्रसहिता 146 146. आपण सर्वांनी एकत्र वाचे हळूवारपणे. परमेश्वराचे स्तवन करा हे माझ्या जीवा, परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करेन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. अधिपतीवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका. त्यांच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो. त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. ज्याच्या सहाय्यास याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो धन्य. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातले सर्व काही निर्माण केले. तो सदा आपले सत्य वचन पाळतो. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, भुकेल्यास अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मोकळे करतो. परमेश्वर आंधळ्यास दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यास उभे करतो. परमेश्वर धार्मिकावर प्रेम करतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो. अनाथ व विधवा यांची दाद घेतो, परंतु दुर्जनाचा मार्ग विपरीत करतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करतो. हे सियोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करतो. परमेश्वराचे स्तवन करा. सुंदर स्तोत्र आहे की परमेश्वराचं स्तवन करा. आणि इथं स्तोत्रकर्ता सांगत आहे की माझं अस्तित्व आहे तोपर्यंत माझ्या देवाचं मी काय करेन, स्तोत्र गाईन. मी जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन. कारण परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देणारा परमेश्वर आहे, वाकलेल्यांना उभा करणारा परमेश्वर आहे. आणि जे धार्मिक लोक आहेत, जे त्याच्या वचनानुसार चालतात, अशा लोकांच्या वरती परमेश्वर अत्यंत प्रेम करणार आहे. या स्तोत्रासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि आपल्यामध्ये ज्येष्ठ पालखीबाई त्या या स्तोत्रासाठी प्रार्थना करतील. सर्वांनी डोळे बंद करूया. हालेलुया, हालेलुया. सर्वजीवी परमेश्वरा, तुला धन्यवाद देते, स्तुती करते, तुझं गौरव करते. खरोखर तू महान आहे, सर्वशक्तिमान आहेस प्रभू. आमचा देव आहे प्रभू. तुला धन्यवाद देते, स्तुती करते प्रभू. गेल्या आठवड्यामध्ये तू आम्हाला सांभाळला, सर्व गोष्टीमध्ये तू आमचा सहाय्यदाता झाला. आनंदाच्या क्षण, दुःखाच्या क्षण यामध्ये तू आमच्या सोबत आहेस, म्हणून तुझे उपकार म्हणते, स्तुती करते प्रभू बाबा. हे स्तोत्र 146 इथली वचनं प्रभू बाबा, खरोखर तू आमच्यासाठी लागू करतोस, म्हणून तुझे उपकार मानते. सगळ्या सदा जीवी परमेश्वरा, तू आमच्या सोबत आहेस. ज्या गरजा आहेत त्या तू आम्हाला करून देतोस. खरोखर तू बाबा तुझे उपकार मानते, स्तुती करते. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा खरोखर देवा तुझ्यावर भरोसा ठेवण्याने अधिक उत्तम आहे प्रभू आमच्यासाठी प्रभू बाबा. कारण मनुष्य हा मातीत मिळतो प्रभू, आणि पुन्हा त्याचे सगळे जे योजना आहेत त्या सर्व मातीत जातात. परंतु तू आमचा देव आहे, की तू आधी आणि अंत तूच आहेस प्रभू बाबा. धन्यवाद देते, स्तुती करते प्रभू. तुझं गौरव आणि तुझं गौरव करते प्रभू. आमच्या आचारांमध्ये प्रभू बाबा तू सुधार आणण्यासाठी तू आम्हाला सहायता कर. तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला सहायता करून मदत करतो. धन्यवाद
येते. जे वचन तू आमच्यासाठी ठेवलेलं आहे ते वचन ग्रहण करण्यासाठी आमच्या अंतकरण केले आणि इथे बसलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद आणि त्यांच्याकडून तुझं गौरव व्हावा असं म्हणतो. इथून पुढची वेळ तुझ्या हाती देते. लहानशी विनंती येशूच्या नावाने मागते म्हणून आमेन. बसून घ्या आपण सर्वजण सर्वांनी मोठ्यानं हालेलुया. तर आज आपण एका विषयावरती आपण बोलणार आहोत. तर ज्याप्रमाणे येशू या जगामध्ये आलेला आहे, ज्याप्रमाणे आज आपण ख्रिसमस या महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण सेलिब्रेट करत आहोत आणि येशू या जगामध्ये येण्यापाठीमागचा आणखीन एक उद्देश होता आणि तो म्हणजे की आपल्या सर्वांचं जीवन बदलण्यासाठी तो येशू आला. हालेलुया. येशू या जगामध्ये एखादा वेगळा धर्म स्थापन करण्यासाठी किंवा एखादा पंथ स्थापन करण्यासाठी या जगामध्ये आला नाही. तर येशू या जगामध्ये येण्याचा एक उद्देश होता की या जगामधील जे लोक आहेत त्या सर्वांचं जीवन बदलावं. कारण आपल्या सर्वांना माहित आहे की सुरुवातीला जेव्हा परमेश्वरानं उत्पत्तीची निर्मिती केली, आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे हे आपल्या आजूबाजूला जे सगळं दिसत आहे या सगळ्या गोष्टीची परमेश्वरानं निर्मिती केली आणि त्यानंतर कोणाची निर्मिती केली? मनुष्याची. पहिला आदामाची निर्मिती केली आणि त्यानंतर हवेची निर्मिती केली. परंतु सर्व सृष्टीची निर्मिती केली, आदाम आणि हवा यांची सुद्धा निर्मिती झाली, तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित होतं. हालेलुया. परमेश्वराच्या नियोजनाप्रमाणे सगळं काही परफेक्ट होतं. म्हणून प्रत्येक वेळोवेळी आपल्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये परमेश्वर असं म्हणत आहे, उद्गार काढत आहे की हे खूप चांगलं आहे. हालेलुया. प्रत्येक उत्पत्तीच्या वेळी परमेश्वर उद्गार काढत आहे की हे सगळं काही चांगलं आहे आणि सगळं काही चांगलं होतं. परंतु जेव्हा सैतानानं हवेला मोह घातला आणि हवेनं पाप केलं, कोणतं पाप केलं? ज्या झाडाचं फळ खायचं नाही, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड, त्याचं तिनं फळ खाल्लं आणि स्वतः खाल्लं आणि स्वतः खाऊन तिनं काय कोणाला दिलं? आपल्या पतीला दिलं, आदामाला दिलं. आणि त्यानंतर या जगामध्ये पाप आलं, पापाचा प्रवेश झाला आणि त्यानंतर माणसाला कळू लागलं की बरं काय आहे, वाईट काय. आपल्या सर्वांना माहित आहे की आपण वाचलेल्या उत्पत्ती आणि याचा अभ्यास केलेला आहे की जेव्हा त्यांनी फळ खाल्लं तेव्हा त्यांना जाणीव झाले की आपण कोण आहोत? नग्न आहोत. हालेलुया. फळ खाण्याच्या अगोदर ते नग्न होते, परंतु त्यांना कळत नव्हतं कारण त्यांचे शारीरिक डोळे उघडे नव्हते. ते आध्यात्मिकरित्या त्या ठिकाणी वास्तव्य करत होते आणि आध्यात्मिकरित्या त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारच्या देहाच्या वासना नव्हत्या. परंतु जेव्हा बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं जेव्हा फळ खाल्लं तेव्हा त्यांना कळू लागलं की आपण नग्न आहोत आणि त्यानंतर या जगामध्ये पापाचा प्रवेश झाला. सर्व वाईट गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये आल्या आणि त्यानंतर मनुष्य सदोदित पाप करू लागला, चुकीच्या गोष्टी करू लागला. आणि या चुकीच्या गोष्टी करत असताना यासाठी अशा प्रकारे आपण स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. पाप करत किंवा आपण चुकीच्या गोष्टी करत राहून आपण स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही किंवा आपण जिवंत परमेश्वराची आराधना किंवा त्याची उपासना करू शकत नाही. म्हणून परमेश्वराने एक योजना आखली आणि त्या योजनेप्रमाणे परमेश्वरानं त्याच्या एकुलत्या एक मुलाला म्हणजेच येशूला या जगामध्ये पाठवलं. हालेलुया. आणि येशू या जगामध्ये आला आणि आल्यानंतर त्यानं आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सगळ्या वाईट गोष्टी काढून आपलं जीवन काय केलं? पूर्णपणे त्यानं बदललं. म्हणून येशूचा हा एक उद्देश आपल्या सर्वांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की येशू तुमचं जीवन बदलण्यासाठी आलेला आहे. या जगामधील जेवढे लोक आहेत जे पापामध्ये चाललेले आहेत, जे चुकीच्या गोष्टी करत आहेत, त्यांना माहित नाही की चांगलं काय वाईट काय आणि अशा प्रकारे ते जीवन जगत असताना परमेश्वराने योजना आखली की या लोकांचं जीवन जोपर्यंत बदलत नाही, जोपर्यंत हे लोक माझ्यासारखे बनत नाहीत, मी जसा पवित्र आहे त्याप्रमाणे जोपर्यंत हे लोक बनत नाहीत तोपर्यंत ते लोक माझ्याशी सहभागिता करू शकत नाहीत. हालेलुया. म्हणून जोपर्यंत आपण पवित्र होणार नाही, याचाच अर्थ की जोपर्यंत आपलं जीवन बदलणार नाही तोपर्यंत आपण त्याच्याशी सहभागिता करू शकणार नाही. आपण म्हणून परमेश्वरानं योजना आखली आणि येशूला या जगामध्ये पाठवलं की आपल्या सर्वांचं जीवन बदललं जावं. हालेलुया. म्हणून आज आपण विचार करूया
आपल्या अंतःकरणाला प्रश्न विचारूया की खरोखरच माझं जीवन बदललेलं आहे का? हालेलुया. मी ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, देवाचं वचन मला माहित आहे, देवाच्या वचनाचा अभ्यास मी करत आहे, देवाचं वचन दररोज वाचत आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना मी माझ्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचारणं गरजेचं आहे की खरोखर माझं जीवन बदललेलं आहे का? हालेलुया. येशूचा उद्देश होता की आपला धर्म बदलावा. यासाठी येशू या जगामध्ये आला नाही, तर येशू यासाठी आला की आपलं जीवन बदललं जावं. आपलं जे पापामध्ये जगणारं जीवन होतं किंवा जे चुकीच्या गोष्टीमध्ये आपण जगणारे लोक होतो, त्या सगळ्या गोष्टी सोडून आपण काय करावं? आपण नवीन जीवन जगावं, आपलं रूपांतरण व्हावं. यासाठी येशू या जगामध्ये आला. म्हणून आपण नवीन जीवन संपादन करणारे लोक बनणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या मनाला आपण प्रश्न विचारा की खरोखर मी प्रभूमध्ये आहे, माझं जीवन बदललेलं आहे का? हालेलुया. जर माझं जीवन बदललेलं नाही, अजूनपर्यंत मी चुकीच्या गोष्टी करत आहे, अजूनपर्यंत माझ्या मनाला वाटेल त्याप्रमाणे मी जीवन जगत आहे, अजूनपर्यंत मी वेगवेगळ्या पापामध्ये, वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टीमध्ये गुरफटलेला आहे, आणि असं जीवन मी जर जगत आहे, याचा अर्थ की माझं जीवन अजूनपर्यंत बदललेलं नाही. हालेलुया. मी जर दैहिक वासनामध्ये जीवन जगत आहे, देहाच्या वासना कोणत्या आहेत? कुणाला सांगता येईल? शारीरिक वासना, देहाच्या वासना. गलती 5व्या अध्यायामध्ये राग, क्रोध, मत्सर, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा. गलती 5 मध्ये सांगत आहे. या सगळ्या देहाच्या गोष्टी जर माझ्या जीवनामध्ये आहेत, तर आपण थोडस विचार करणं गरजेचं आहे की मी खरंच बदललेला आहे का? हालेलुया. येशू यासाठी आला की जे आदामानं पाप केलं, आदामाने हवा या दोघांनी पाप केलं, आणि त्या पापामुळं या देहाच्या वासना सुद्धा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आल्या. आपण राग करू लागलो, आपण द्वेष करू लागलो, आपण तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, वेगवेगळ्या व्यसन, अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी तिथून पुढे चालू झाल्या. आणि या सगळ्या गोष्टीपासून मुक्ती मिळण्यासाठी, या सगळ्या गोष्टीपासून आपण अलिप्त होऊन आपण एक वेगळं चांगलं जीवन जगण्यासाठी आणि आपलं हे जीवन बदलण्यासाठी येशू या जगामध्ये आलेला आहे. हालेलुया. म्हणून येशू माझं जीवन बदलण्यासाठी आलेला आहे. या जगामध्ये त्यानं जन्म घेतला. तेव्हा मी माझ्या अंतःकरणाला सर्वांनी प्रश्न विचारूया की खरोखरच माझं जीवन बदललेलं आहे का? मी आता प्रभूमध्ये आहे. प्रभूमध्ये असताना हे जग जसं चालत आहे त्याप्रमाणे मी जीवन जगत आहे का? जर जगत असेल तर आपण थोडं थांबून विचार करणं गरजेचं आहे की मी चुकीच्या ट्रॅकवरती जात आहे. हालेलुया. म्हणून येशू आपलं जीवन बदलण्यासाठी आला, आपला धर्म बदलण्यासाठी आला नाही, आपलं जीवन बदलण्यासाठी आलेला आहे. आणि माझं जीवन खरोखरच बदललेलं आहे का? हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. त्यासाठी आपण काही वचन वाचा. 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि 17 वचन वाचा. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. अजून एकदा वाचा. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे. ख्रिस्ताच्या ठायी कोण आहे इथं? आपण सगळेजण. जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात ते सगळे कोण आहेत? ख्रिस्ताच्या ठायी आहेत. ख्रिस्त त्यांच्यामध्ये आहे आणि आपण सर्वजण त्या येशूवरती विश्वास ठेवून आपण त्याला स्वीकारलेला आहे आणि त्याच्या मार्गावरती चालण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. इथं सांगत आहे की जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो कसा आहे? तो नवी उत्पत्ती आहे. हालेलुया. जर मी नवी उत्पत्ती आहे तर पुढे सांगत आहे की जुने ते काय झालेलं आहे? होऊन गेले, आता नवे झाले आहे. जुनं जे काय होतं
जे आदामापासून माझ्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टींनी प्रवेश केलेला होता, ज्या देहाच्या वासना, ज्या शरीराच्या वासना माझ्या जीवनामध्ये आलेल्या होत्या, त्या आता काय झालेल्या आहेत, त्या होऊन गेलेल्या आहेत. याचा अर्थ की त्या सगळ्या परमेश्वरानं काढून टाकलेल्या आहेत आणि आपल्याला एक नवीन मनुष्य, एक नवी उत्पत्ती सारखं आपल्याला बनवलेलं आहे. सर्वजण म्हणा की मी ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहे. बाजूच्याला सांगा की तुम्ही ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहात. Praise the Lord. म्हणून इथं सांगत आहे की जो ख्रिस्तामध्ये आहे, जो व्यक्ती येशूवरती विश्वास ठेवत आहे, त्याच्या जीवनामधल्या सगळ्या वाईट गोष्टी येशू काढून टाकतो आणि त्याला काय बनवतो, नवीन व्यक्ती बनवतो. जो व्यक्ती सर्वांच्या वरती प्रेम करतो, जो व्यक्ती सर्वांना क्षमा करतो आणि जसा येशूचा स्वभाव होता त्याच्या स्वभावामध्ये तो व्यक्ती चालण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. म्हणून इथं सांगत आहे की जो ख्रिस्ताच्याकडे आहे, जो ख्रिस्तावरती विश्वास ठेवत आहे, जो ख्रिस्ताच्या वचनानुसार जीवन जगत आहे, तो नवी उत्पत्ती आहे. म्हणून इथं बसलेले सर्वजण आपण नवीन उत्पत्ती आहोत आणि जे जुनं आहे याचा अर्थ की ज्या गोष्टींच्या प्रभावाखाली आपण सगळे लोक जीवन जगत होते, त्या सगळ्या गोष्टी परमेश्वरानं काढून टाकलेल्या आहेत आणि आपण नवे झालेलो आहोत. परंतु कधी कधी काय होत असते, आपण जुन्याला चिकटून बसलेला असते. ज्याप्रमाणे लोटाची बायको, माहित आहे स्टोरी, सगळ्यांना माहित आहे. काय झाली लोटाची बायको, मिठाचा खांब झाली. का झाली, परमेश्वर वाचवत होता. परमेश्वराची योजना तिच्या जीवनासाठी एक वेगळी होती, उद्धाराची योजना होती, परंतु तिचं लक्ष कुठं होतं, पाठीमागील गोष्टींच्याकडं. तसं कधी कधी आपण विश्वास ठेवतो, परंतु आपलं लक्ष कुठं असते, या जगातील गोष्टींच्या पाठीमागं, या शारीरिक वासनांच्याकडं, या शारीरिक ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वांच्याकडे आपलं लक्ष असतं. म्हणून या ठिकाणी सांगत आहे की जुने ते होऊन गेलेले, आपल्याला जुन्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. पवित्र आत्मा यासाठी दिलेला आहे की तो आपल्याला टोचणी देत राहतो की आपण काय चुकीचं करत आहोत, आपण काय वाईट करत आहोत, आपण कोणत्या देवाच्या आज्ञा मोडत आहोत. हे देवाचा आत्मा आपल्याला सांगत राहतो, परंतु ते देवाचं ऐकायचं का नाही हे आपल्या हातामध्ये आहे. कारण देव कोणावरही जबरदस्ती करत नाही. हालेलुया. म्हणून इथं सांगत आहे की जुने ते होऊन गेलेलं आहे, जुनं आपल्याला सोडून द्यायचं आहे. कधी कधी आपलं भांडण असते, आपण काय करतो, मनामध्ये ठेवून राहतो. आता ही वेळ आहे की येशू आपल्या सर्वांचं जीवन बदलण्यासाठी आलेला आहे, तर जुन्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या आहेत. ख्रिस्ती लोकांचा हा एक स्वभाव असायला पाहिजे आणि तो म्हणजे जुन्या गोष्टी कधीच आठवत बसायच्या नाहीत. हालेलुया. कारण आपण कोण आहोत, नवी उत्पत्ती आहोत. आपण नवा मनुष्य रोज दररोज आणि दररोज आपण धारण करायला पाहिजे. काल जे काय झालेलं आहे ते गेलेलं आहे, आजचा दिवस नवीन आहे. आजच्या दिवसामध्ये आपण देवाच्या वचनामध्ये अधिक रीतीने वाढायला पाहिजे. म्हणून जुनं ते काय केलेलं आहे, होऊन गेलेलं आहे. म्हणून जुना स्वभाव, जुन्या शारीरिक वासना ते आपण जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार नाही. म्हणून आपल्याला बदलण्याची गरज आहे. हालेलुया. येशू यासाठी आला की ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या जीवनामधून त्यानं काढून टाकलेल्या आहेत, परंतु त्या कधी निघणार आपल्या शरीरामधून, जोपर्यंत आपल्या मनाची तयारी नाही तोपर्यंत त्या गोष्टी निघणार नाहीत. हालेलुया. मला समजा एखाद्या व्यक्तीचा राग आहे, मला समजा रणवीर कांकर यांचा राग ऐकू, जोपर्यंत मी राग सोडून देणार नाही, मी त्यांना क्षमा करणार नाही, मी माझ्या मनापासून त्यांना जेव्हा क्षमा करणार तेव्हा माझ्या मनामध्ये असणारा राग काय जाणार, त्यांच्याबद्दलचा निघून जाणार. हालेलुया. देव सांगत राहणार देवाच्या वचनामधून, अनेक सेवकांच्या द्वारे किंवा वैयक्तिक मी जेव्हा वचन वाचणार तेव्हा देव सांगत राहणार की या गोष्टी चुकीच्या आहेत, परंतु ते चुकीचं आहे हे जोपर्यंत मी स्वीकारणार नाही आणि त्याप्रमाणे कृती करणार नाही तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये बदल होणार नाही. हालेलुया. म्हणून बदलण्यासाठी येशू या जगामध्ये आला. येशू तुम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आला, परंतु येशू आपल्या जीवनामध्ये आलेला असताना त्याचं ऐकणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हालेलुया. कधी कधी आपण त्याचं ऐकत नाही. देव सांगत आहे की तू क्षमा कर,
देव सांगते की त्याच्यावरती प्रेम कर, देव सांगते की त्याचा सहन कर. जेव्हा जेव्हा देवाचा आत्मा या गोष्टी आपल्याला सांगत राहतो तेव्हा आपण त्याचं ऐकत नाही. याचा अर्थ की मला बदलायचं नाही, या हट्टामध्ये आपण जीवन जगत आहोत. हालेलुया. सर्वांनी मोठे ना हालेलुया. समजत आहे सर्वांना? म्हणून येशू तुमचं जीवन बदलण्यासाठी आला, परंतु जोपर्यंत माझी तयारी नाही की मला बदलायचं आहे तो पण येशू सुद्धा काहीच करू शकत नाही. हालेलुया. म्हणून एका हातानं टाळी वाजते का? कोण आहे का इथं? एका हातानं टाळी वाजवणारा? तसंच आहे की मी जोपर्यंत येशूला योग्य प्रकारे प्रतिसाद देणार नाही तोपर्यंत माझं जीवन बदलणार नाही. म्हणून जो ख्रिस्ताच्या ठाई आहे तो नवी उत्पत्ती आहे. आपण सर्वजण नवी उत्पत्ती आहोत. आपण नवे केलेले लोक आहोत आणि आपल्याला त्या नवीनीकरणामध्ये राहायचं आहे. जुन्या गोष्टीमध्ये आपल्याला राहायचं नाही. जुनं ते होऊन गेलं. आता आपण नवीन, दररोज आपण नवीन वचनामध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे. त्याच्या आज्ञामध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे. यहेजकेल 36 अध्याय 26 आणि 27 वचन वाचा मोठ्यानं. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकेन व तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. इथे सांगत आहे की मी तुम्हाला काय करेन? नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकेन व तुम्हाला मांसमय हृदय देईन. जेव्हा आपल्या जीवनामध्ये हट्टी स्वभाव असतो त्या हट्टी स्वभावामुळं कधी कधी आपलं हृदय काय बनून जातं? कठीण बनून जातं. हालेलुया. परंतु येशूची इच्छा नाही की आपलं हृदय कसं असावं? कठीण असावं. देवाची इच्छा आहे की आपल्या सर्वांचं हृदय मांसमय पाहिजे. मांसमय हृदय याचा अर्थ की ज्या हृदयामध्ये भावना कार्य करते, आध्यात्मिक भावना, म्हणजे त्या हृदयामध्ये क्षमेची भावना असेल, त्या हृदयामध्ये सहनशक्ती असेल, त्या हृदयामध्ये प्रेम करण्याची भावना असेल, त्या हृदयामध्ये ज्या आत्मिक फळं आहेत ती फळं प्रोड्यूस करण्याची क्षमता असेल. म्हणजे सांगत आहे की मी तुम्हाला काय करेन? नवे हृदय देईन, त्यामध्ये आत्मा घालीन आणि जे पाषाणमय हृदय आहे ते काढून मी तुम्हाला मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालेन आणि तुम्ही माझ्या निर्णयाने चाला. ज्या लोकांचं हृदय कठीण झालेलं आहे ते लोक देवाच्या वचनानुसार कधीच चालू शकत नाही. हालेलुया. किती जण सहमत आहे? हात वरती करा जे सहमत आहे, ज्यांना पटलंय. बरोबर आहे. म्हणून इथं सांगत आहे की मी तुमच्या ठाई आत्मा घालेन. जोपर्यंत कठीण हृदय आहे तोपर्यंत आपण देवाच्या वचनानुसार जीवन जगू शकत नाही. त्यासाठी आपलं हृदय कसं बनणं गरजेचं आहे? मांसमय बनणं गरजेचं आहे. आणि तेव्हा तो देवाचा आत्मा आपल्या जीवनामध्ये कार्य करणार. आणि पुढे सांगत आहे की तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. हालेलुया. जोपर्यंत कठीण हृदय आपण काढून टाकत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराच्या नियमानुसार चालू शकत नाही आणि त्याचे निर्णय आपण आपल्या जीवनामध्ये पाळू आणि त्याप्रमाणे आचरण करू शकत नाही. म्हणून सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये विचारा की माझं अंतःकरण कसं आहे? हालेलुया. माझं अंतःकरण मांसमय आहे का? माझं अंतःकरण दगडासारखं कठीण झालेलं आहे का? जर माझं अंतःकरण दगडासारखं कठीण झालेलं आहे तर मी देवाचं वचन पाळू शकत नाही. हे देवाचं वचन सांगत आहे. हालेलुया. जर माझं अंतःकरण कठीण आहे तर मी देवाच्या नियमांनी चालू शकत नाही. म्हणून ते लोक काय करतात? एकमेकाला क्षमा करत नाहीत. म्हणून ते लोक एकमेकांच्या वरती प्रेम करू शकत नाहीत. म्हणून अशा प्रकारचे लोक
एकमेकाचं ऐकून घेत नाही, म्हणून अशा प्रकारचे लोक एकमेकाला समजून घेत नाहीत, म्हणून अशा प्रकारचे लोक देवाच्या आत्म्यानुसार चालू शकत नाहीत. म्हणून इथं सांगत आहे की जेव्हा आपलं हृदय हे मांसमय बनणार तेव्हा आपण त्याच्या नियमांनी चालणार, त्याचं निर्णय पाळणार आणि तो जसं सांगत आहे त्याप्रमाणे आपण जीवन जगणार. हालेलुया. मग या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया. अजून संदेश आहे काय? या वेळेमध्ये आपण समर्पण करणार आहोत. आपल्या अंतःकरण परमेश्वराकडे लावूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना करा की प्रभू, माझं अंतःकरण जर दगडासारखं कठीण झालेलं आहे तर आज प्रभू मी माझं समर्पण करतो. माझं अंतःकरण तू बदल. मी जर अजून पण क्षमा करत नाही तर प्रियानो, तुमचं अंतःकरण दगडासारखं कठीण झालेलं आहे. तुम्ही एकमेकांचं सहन करत नाही, तुम्ही एकमेकांच्या वरती प्रेम करत नाही. जर तुम्ही एकमेकाला समजून घेत नाही याचा अर्थ की तुमचं अंतःकरण दगडासारखं तुम्ही कठीण केलेलं आहे. आणि जर तुमचं अंतःकरण दगडासारखं कठीण आहे तर आपण देवाचं वचन ऐकू शकत नाही, देवाच्या वचनानुसार वागू शकत नाही. मग या वेळेमध्ये सर्वांनी प्रार्थना करा. इतरांच्यासाठी प्रार्थना करू नका, स्वतःसाठी प्रार्थना करा की देवा, जर माझं अंतःकरण कठीण असेल तर प्रभू तू मला सहाय्य कर, माझ्या अंतःकरणाला स्पर्श कर आणि माझं अंतःकरण तू मांसमय बनव. काही वेळा आपण शांत राहाव्या. तुम्ही मनातल्या मनामध्ये प्रार्थना करा आणि देवाला सांगा की देवा, माझं अंतःकरण बदल. प्रभू देवा, तू माझं जीवन बदलण्यासाठी आलेला आहेस. माझ्या जीवनामध्ये अजूनपर्यंत जर बदल झालेले नसतील तर प्रभू माझं जीवन बदल. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. सर्वांनी स्वतःसाठी प्रार्थना करा. प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आज पुन्हा एकदा तू आम्हा प्रत्येकाला जाणीव करून दिली त्याबद्दल आभार मानतो. कारण प्रभुदेवा, तुझी इच्छा आहे की आमचं जीवन बदलणं. प्रभुदेवा, तुझी इच्छा आहे की प्रभुदेवा आम्ही नवीन उत्पत्तीसारखं आम्ही असावं. परमेश्वरा, प्रभुदेवा, जर आमचं अंतःकरण कठीण असेल तर परमेश्वरा, इथं बसलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला तुझा पवित्र स्पर्श कर. प्रभुदेवा, जर आम्ही काही गोष्टींच्या द्वारे जर आमचं अंतःकरण कठीण केलेलं असेल, आज प्रभुदेवा पवित्र आत्मा प्रत्येकाच्या अंतःकरणाला तुझा पवित्र स्पर्श कर. सर्व खडकमय अंतःकरण तू बदलून टाक आणि प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाचं अंतःकरण मांसमय बनव, जेणेकरून प्रभुदेवा त्या हृदयामध्ये परमेश्वरा एकमेकाबद्दल प्रेम असेल, त्या हृदयामध्ये परमेश्वरा एकमेकाबद्दल जे क्षमाशील वृत्ती असेल. परमेश्वरा, प्रभुदेवा, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीचं अंतःकरण बदलून जाऊ दे. परमेश्वरा, प्रभुदेवा, सर्व प्रकारचा हट्टीपणाद्वारे परमेश्वरा आमचं अंतःकरण कधी कधी आम्ही कठीण करतो. प्रभुदेवा, तू आम्हाला मोड, तू आम्हाला तोड. आज आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये आमचं समर्पण करीत आहोत. येशूच्या नावामध्ये परमेश्वरा, इथं बसलेल्या प्रत्येकाचं अंतःकरण तू बदल आणि प्रत्येकाचं अंतःकरण प्रभुदेवा तुझ्यासारखं होऊ दे. परमेश्वरा, की जे अंतःकरण प्रभुदेवा इतरांसाठी रडणार होतं, जे अंतःकरण प्रभुदेवा इतरांसाठी प्रभुदेवा मदत करणार होतं, जे अंतःकरण प्रभुदेवा इतरांच्यासाठी स्वतःचं बलिदान देणार होतं, तुझ्यासारखं अंतःकरण तो आम्हाला दे. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. म्हणून थोडस विचार करण्याची गरज आहे. हालेलुया. येशू तुमचं जीवन बदलण्यासाठी आलेलं आहे. आणि जर मी स्वतःला बदलत नाही, देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनं चालून जर मी माझ्या जीवनामध्ये बदल घडवत नाही तर परमेश्वर मला आशीर्वादित करणार नाही. हालेलुया. म्हणून येशूचा जो उद्देश होता की आपलं जीवन बदलावं,
सर्व देहाच्या गोष्टी जुने ते होऊन गेलेला आहे, पहा काय झालेला आहे, नवीन झालेला आहे. नवीन कधी होणार आहे? जेव्हा माझं अंतःकरण मांसमय होणार, तेव्हा सगळ्या गोष्टी नवीन होणार आहे. तर आता आपण थोडक्यामध्ये एका व्यक्तीबद्दल आपण पाहणार आहोत आणि त्या व्यक्तीचं नाव आहे पौल. हालेलुया. पौलाची गोष्ट माहित आहे सर्वांना. पौल कसा होता? ख्रिस्ती लोकांचा छळ करणार. ख्रिस्ती लोकांचा छळ छळ करणार. होता. तो कोणत्या धर्माचा होता माहित आहे कुणाला? यहूदी. यस, यहूदी होता. त्याच्याबद्दल जर तुम्ही अभ्यास केला पौलाच्या संदर्भामध्ये, काल मला सुंदर देवाच्या वचनानुसार मला सुंदर गोष्टी त्यामध्ये कळाल्या देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनं. तर काही वचन आपण वाचूया आणि आपण थोडक्यामध्ये संपवणार आहोत. प्रेषितांची कृत्ये याचा 22 अध्याय आणि 3 वचन. तो पौल स्वतःबद्दल यामध्ये काही गोष्टी सांगत आहे. मी यहूदी आहे, माझा जन्म किलकियातील तार्स नगरात झाला आणि मी या शहरात गमलिएलाच्या चरणाजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो. प्रेषित 22 आणि 3 वचन. प्रेषित सांगत आहे हे परिवर्तनाच्या अगोदरच्या जीवन त्याचं सांगत आहे की त्याचा इंट्रोडक्शन कसा होता. पौल सुद्धा म्हणजे अगोदर तो कोण होता? शौल. हा यहुदी धर्मामधला होता आणि तो सांगत आहे की लहानपणापासून त्याला धर्मशास्त्राचं जीवन, धर्मशास्त्राचं ज्ञान, त्याला शिक्षण कसं मिळालं होतं? कडक रीतीनं. हालेलुया. आणि पुढे सांगत आहे की देवाविषयी त्याच्या मनामध्ये काय होता? आवेश होता. आता आपल्याला प्रश्न पडेल की त्याच्या मनामध्ये आवेश होता तर तो ख्रिस्ती लोकांचा छळ का करायचा? हा, काय सांगता येईल? कारण त्याचा विश्वास नव्हता म्हणजे परमेश्वर जगामध्ये आला, आपल्या सगळ्यांच्या पापासाठी मिळाला. कारण आपण पुढे पाहणार आहोत. आणि तो सांगत आहे की पौल यहुदी होता, त्याचा जन्म तार्स या नगरात झाला, चांगल्या शहरामध्ये. त्याच्या बालपणापासून, लहानपणापासून त्याला धर्मशास्त्राचं शिक्षण मिळालं आणि देवाविषयी तो कसा होता? आवेशी होता. म्हणजे देवासाठी काही पण करण्याची तयारी होती आणि म्हणून तो काय करायचा? ख्रिस्ती लोकांचा छळ करायचा. देवाविषयी आवेशी असल्या कारणानं तो ख्रिस्ती लोकांचा छळ करायचा. फिलिपाचं पत्र याचा 3रा अध्याय 5-6 वचन वाचा. फिलिप याचा 3रा अध्याय 5 आणि 6 वचन. मी तर 8व्या दिवशी सुनता झालेल्या इस्रायल लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्राहिमचा इब्री, नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी, आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. आणि ते सांगत आहे शौलाची म्हणजे पौलाचे आणि शौल जुनं नाव. आणि तर त्याच्या 8व्या दिवशी काय झाली होती? सुनता झाली होती. सुनतेबद्दल आपल्या सर्वांना माहित असेल. हा, जर माहित नसेल तर मला वैयक्तिक येऊन भेटा, मी तुम्हाला त्याबद्दल सांगेन. जुन्या काळामध्ये एक सुनता पद्धत होती आणि तर 8व्या दिवशी त्याची सुनता झालेली होती. तो बन्यामीन वंशातला होता. इस्रायलाचे किती वंश होते? 12. त्यामधला एक बन्यामीन वंश होता. त्या वंशातला होता. इब्री नियमशास्त्रा दृष्टीने परुषी होता. परुषांच्या बद्दल माहित आहे. सदुकी आणि परुषी लोक ते यहुदी होते आणि ते काय करायचे? नियमशास्त्रानुसार जीवन जगणारे लोक होते. आणि इथं सांगत आहे की आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा होता. आणि पुढे सांगत आहे की नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा होता. म्हणजे नियमशास्त्रानुसार पौल स्वतःला काय सांगत आहे की मी कसा आहे? निर्दोष आहे. आता ख्रिस्ती लोकांचा छळ करतोय, कसा काय तो निर्दोष असू शकेल? तो स्वतः सांगत आहे की मी नियमशास्त्रानुसार काय आहे? निर्दोष आहे. मी कोणतंही पाप केलेलं नाही, मी पापी माणूस नाही. अशा प्रकारे तो या ठिकाणी स्वतःला सांगत आहे. परंतु जेव्हा आपण पौलाबद्दल अधिक रीतीने जेव्हा अभ्यास करतो, यहुदी लोकांचा जो विश्वास होता, यहुदी लोक परमेश्वरावरती विश्वास ठेवायचे
जुन्या करारामध्ये परमेश्वराबद्दल आपल्याला पाहायला मिळत आहे. जुन्या करारामध्ये परमेश्वराबद्दल सांगितलेलं आहे. आणि जेव्हा प्रोफेट पुस्तकामध्ये येशूबद्दल काही भविष्यवाण्या केलेल्या आहेत की येशू या जगामध्ये येणार आहे. यहुदी लोक किंवा परुषी लोक हे काय करायचे? परमेश्वरावरती विश्वास ठेवतात. जेव्हा येशू या जगामध्ये आला तेव्हा सदुकी आणि परुषी यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहित आहे की ते काय करत होते? परमेश्वरावरती त्यांचा विश्वास होता, परंतु त्यांचा विश्वास येशूवरती नव्हता. की परमेश्वरानं येशूला पाठवलेला आहे असा त्यांचा विश्वास नव्हता. आणि जुन्या काळामध्ये यहुदी धर्म जास्त प्रसिद्ध होता, यहुदी धर्म जास्त प्रसारामध्ये होता. आणि हळूहळू देवाच्या वचनामध्ये अनेक तज्ञांनी अभ्यास केला आणि त्यानंतर वेगवेगळे पंथ या जगामध्ये ख्रिश्चन पंथ निर्माण झाले. मग पेंटेकॉस्ट असेल, ख्रिश्चनिटीला सुद्धा नंतर सुरुवात झाली. आणि ख्रिश्चनिटीला सुरुवात झाल्यानंतर अनेक यहुदी पंथामधील लोक येशूवरती सुद्धा विश्वास ठेवू लागले. म्हणून आपल्या सर्वांना माहित आहे की सदुके आणि परुषी येशूवरती काय आरोप करत होते? हा चुकीचं शिक्षण देत आहे, हा स्वतःला काय करत आहे? देव मानत आहे, स्वतःला राजा मानत आहे. अशा प्रकारे ते प्रत्यारोप येशूवरती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून पौल हा नियमशास्त्राच्या अधीन होता. आणि नियमशास्त्र जुन्या करारामधल्या नियमशास्त्रामध्ये किती पुस्तक येतात माहित आहे? 5 त्याला तोराह म्हणतात. त्यामध्ये कोणती पुस्तक येतात? पहिली 5. काय नाव? पहिली 5 सगळेजण सांगा. अनुवाद. हालेलुया. म्हणून यामध्ये काय केलेलं आहे? नियम सांगितलेले आहेत. अनुवाद मध्ये सुद्धा आपण पाहतो, निर्गम मध्ये सुद्धा पाहतो की तुम्ही जर बारकाईनं जर पाहिलं तर कधी कधी ही पुस्तकं वाचताना आपल्याला काय येतो? कंटाळा येतो. काय खायचं, काय प्यायचं, किंवा पाप केल्यानंतर त्याला शिक्षा काय आहे, या सगळ्या नियमावली त्यामध्ये लिहिलेल्या आहेत. म्हणून यहुदी आणि परुषी लोक काय करायचे? येशूवरती विश्वास ठेवत नव्हते, तर ते परमेश्वरावरती विश्वास ठेवायचे. आणि मोशेनं लिहिलेली ही पुस्तकं आहेत, 5 पुस्तकं, याच पुस्तकावरती ते काय करायचे? अवलंबून जीवन जगत होते. आणि म्हणून पौल येशूवरती विश्वास ठेवत नव्हता, तो परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा आणि या पुस्तकाच्या अनुसार तो जीवन जगायचा. आणि त्यामुळं जेव्हा ख्रिस्ती लोकांचा येशू ख्रिस्तानंतर जेव्हा ख्रिश्चन धर्माची सुरुवात झाली, अनेक लोक, यहुदी लोक सुद्धा येशूवरती विश्वास ठेवू लागले. म्हणून पौल काय करायचा? अशा लोकांना तो काय करायचा? त्रास द्यायचा. अशा लोकांच्या बद्दल त्यानं पत्र सुद्धा धार्मिक धर्मगुरूंच्याकडून लिहून घेतलेलं होतं की या लोकांना अटक करा. या लोकांना असे जर तुम्हाला लोक भेटले तर मला तुम्ही माहिती सांगा, या लोकांना मी काय करेन? अटक करेन, त्यांना त्रास दिला. आणि प्रत्येक वेळी तो काय करायचा? जे यहुदी पंथामधून जे येशूवरती विश्वास ठेवत आहेत लोक, अशा लोकांना तो काय करायचा? छळ करायचा, त्यांना त्रास द्यायचा. एक प्रकारे पौल चुकीच्या शिक्षणामध्ये होता. कधी कधी आपलं जीवन सुद्धा पौलासारखंच असतं. सगळं माहित असतंय, परंतु मी त्याप्रमाणे करणार नाही. हालेलुया. सगळं ज्ञान असते आपल्याला. काय खायचं, कसं राहायचं, काय वागायचं, सगळं आपल्या सर्वांना माहित आहे. आपण खूप दिवसापासून चर्चमध्ये येत राहतोय. आपण काय बोलायला पाहिजे, आपण कसं बोलायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी देवाच्या वचनामधून आपल्याला शिकवण्यात आलेल्या आहेत किंवा आपण स्वतः शिकलेलो आहोत. परंतु कधी कधी आपलं जीवन कसं म्हणतंय? पौलासारखं. आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे मी राहणार, त्याचप्रमाणे मी करणार. परंतु असं त्याचं जीवन होतं. येशूवरती विश्वास नव्हता. नियमशास्त्राप्रमाणे तो नियमावरती जास्त विश्वास ठेवणारे लोक असायचे. यहुदी आणि परुषी लोक सुद्धा सांगत आहेत की जेव्हा एक व्यभिचारी स्त्री त्यांना मिळाली, त्यांनी कुणाला घेऊन आलेत? येशूकडं. मग ते पुरुषानं पाप नव्हतं केलं का? त्याला का घेऊन आले नाहीत? दोघांनी पाप केलेलं होतं ना. परंतु त्या स्त्रीला येशूकडे आलेत आणि नियमानुसार काय करायचं होतं? त्या अशा स्त्रीला दगड मार. हे कुठं सांगत आहे? नियमशास्त्रामध्ये. म्हणजे
जे 5 पुस्तक आहेत त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जी स्त्री व्यभिचार करते तिला काय करायचा, जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तिला काय करायचा, दगडमार करायचा, दगडानं मारून मारून तिला काय करायचं, ठार करायचं, हे नियमामध्ये सांगत आहे. आता आता काय आहे, आता तो नियम लागू आहे का, नाही. आता आपण काय करायचं आहे, त्यासाठी उपाय काय आहे, हा, एखाद्या व्यक्तीनं पाप केलं तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, क्षमा करायची. मी जर पाप केलेलं आहे तर मी परमेश्वराच्या जवळ जायचं, क्षमा मागायची आणि ते पाप करायचं सोडून द्यायचं. हालेलुया. जर मी ते पाप पुन्हा करत आहे, देव तुम्हाला क्षमा करेल, परंतु त्याचा फळ तुम्हाला भोगावं लागेल. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा पाप करायला आपल्याला गोड वाटतं, परंतु जेव्हा आपण चुकीच्या गोष्टी करतो त्याचं प्रतिफळ आपल्याला भोगावं लागतं. देव क्षमा करतो, परंतु सारखं सारखं करत असल्यानंतर देव सुद्धा आपल्याला क्षमा करणार नाही. नेहमी जर आपण त्याच गोष्टी करत आहोत तर परमेश्वर आपल्याला क्षमा करणार नाही. आणि अशा प्रकारे पौलाचं जीवन होतं की तो परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा, यहुदी धर्माचा प्रभाव त्याच्यावरती होता आणि यहुदी धर्माप्रमाणे तो पॅशनेट होता, आवेशी होता. म्हणजे परमेश्वराच्या नियमानुसार जो चालणार नाही त्याला तो काही पण करण्यासाठी तयार होता. म्हणून तो काय करायचा, परमेश्वराच्या नियमानुसार येशूवरती विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे, येशू हा देवाचा मुलगा नाही असं त्याचं नियमशास्त्र सांगत होतं. आणि त्याप्रमाणे तो जे यहुदी लोक येशूवरती विश्वास ठेवणार त्यांना तो छळ करायचा, त्यांना त्रास करायचा. परंतु एक दिवस असं झालं की जेव्हा तो दमिश्कामधून जात आहे तेव्हा काय झालं, वाचा तो अध्याय, प्रेषित 9 अध्याय 1 ते 4 वाचा. शौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे याविषयी फुटकार टाकत होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष व स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून येरुशलेमेस आणावे. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ जाऊन पोहोचला, त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शौला शौला माझा छळ का करतोस, शौला शौला माझा छळ का करतोस. तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस. बस. त्याने तुम्ही घरी गेल्यानंतर हा देवाचा आणि या वचनामध्ये सांगत आहे की एकदा शौल कुठं जात आहे, दिमिश्कातल्या सभास्थानाकडून त्यानं पत्र मागवली आणि त्या रस्त्यावरून जात असताना अचानकपणे त्याच्या डोळ्यावरती काय झाला, प्रकाश चमकला आणि तो प्रकाश त्याच्याशी बोलत आहे. हालेलुया. प्रकाशाच्या स्वरूपामध्ये परमेश्वर त्याच्याशी बोलत होता आणि तो म्हणत आहे की शौला शौला तू माझा छळ का करत आहेस. हालेलुया. जो देवाच्या वचनानुसार जीवन जगणार नाही त्याला परमेश्वर सांगत आहे की हे बाळा, हे माझ्या मुला, हे माझ्या मुली, तू माझा छळ का करत आहेस. हालेलुया. जो वचनानुसार वागत नाही, जो वचनानुसार कृती करत नाही, जो वचनाला मान सन्मान देत नाही आणि ज्याचं जीवन बदललेलं नाही, परमेश्वर त्याला हा प्रश्न विचारत आहे. हालेलुया. जर मी वचनानुसार वागत नाही याचा अर्थ की मी येशूचा नकार करत आहे, मी येशूच्या वचनाचा नकार करत आहे आणि मी त्याचा आदर माझ्या जीवनामध्ये करत नाही. आणि तो सांगत आहे की तो प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणारा होता, प्रभूच्या शिष्यांचा घात करण्यासाठी तो नेहमी तयार असायचा आणि त्याने याजकाकडून पत्र वगैरे घेतलेली होती आणि अशा स्वरूपामध्ये त्यानं पूर्ण प्लॅन केलेला होता की जे लोक येशूवरती विश्वास ठेवतात त्यांना त्रास द्यायचा. परंतु येशूनं त्याला दर्शन दिलं आणि त्यानंतर त्याचं जीवन पूर्णपणे बदललं. हालेलुया. त्यानंतर जो जुना शौल होता तो शौल राहिला नाही. येशू त्याच्या जीवनामध्ये आला, त्याचं जीवन बदललं. येशू इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेला आहे. तेव्हा आपण विचार करूया की खरंच माझं जीवन बदललेलं आहे का. हालेलुया. जर तुमचं जीवन बदललेलं नाही तर आपल्याला थोडस विचार करण्याची गरज आहे. शेवटचं वचन वाचा, गलती याचा 2 अध्याय 20 वचन. जो
येशूवरती विश्वास न ठेवणारा व्यक्ती, येशूला विरोध करणारा व्यक्ती, तोच व्यक्ती या वचनामध्ये काय म्हणत आहे पाहूया. गलती 2 अध्याय 20 वचन. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती केले आहे. सर्वांनी म्हणा हात वरती करून, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे. जर मी वधस्तंभावरती खेळलेला आहे पौलाप्रमाणे, तर मी स्वतः जगणार नाही. हालेलुया. मी माझं आयुष्य जगणार नाही, तर मी कोणाचं जीवन जगणार? जो आत्मा मला प्रेरणा देत आहे, जो येशू न माझ्या समोर कित्ता घालून दिलेला आहे, त्याप्रमाणे मी जीवन जगणार. म्हणजे तो सांगत आहे की आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले. त्या येशूनं माझ्यावरती प्रेम केलं, माझ्या ठिकाणी त्यानं स्वतःला दिलं आणि मला या सर्व वाईट गोष्टीपासून त्यानं मुक्त केलेलं आहे. सर्व देहाच्या वासनेमधून, सर्व शारीरिक वासनामधून त्यानं मला मुक्त केलेलं आहे. म्हणून मी आता देहाच्या अधीन जीवन जगणार नाही, मी आता शरीराच्या अधीन जीवन जगणार नाही. मी आता माझ्या मनाला वाटते, माझ्या मनाला पटते त्याप्रमाणे जीवन जगणार नाही, तर जसा ख्रिस्त मला प्रेरणा देत आहे त्याप्रमाणे मी जीवन जगणार. जसा ख्रिस्त जीवन जगला त्याप्रमाणे मी जीवन जगणार. म्हणून माझ्या जीवनाद्वारे ख्रिस्ताला मी प्रगट करणार. म्हणून मी काय केलेलं आहे? मी स्वतःला त्या वधस्तंभावरती खेळलेला आहे. मी ख्रिस्ताबरोबर स्वतःला वधस्तंभावरती खेळलेला आहे आणि मी स्वतः आता जगत नाही. हालेलुया. म्हणून आपण सर्वांनी विचार करूया की मी जगत आहे का? माझ्याद्वारे ख्रिस्त जगत आहे. हालेलुया. जर मी जगत आहे तर थोडस थांबून विचार करण्याची गरज आहे. आणि ख्रिस्त जर माझ्या ठाई जगत आहे तर परमेश्वराची स्तुती असो, परमेश्वराला तुमच्याबद्दल आनंद होत आहे. म्हणून पौलासारखं आपलं जीवन परिवर्तित होण्याची गरज आहे. येशू परिवर्तित करण्यासाठी आला, येशू आपल्या सर्वांचं जीवन बदलण्यासाठी आला आणि आपलं जीवन खरंच बदललेलं आहे का? आपण खरंच परिवर्तित झालेले लोक आहोत का? आपलं हृदय खडकमय झालेलं आहे? याचा आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. आपण सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. सर्वांनी शांत राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. देवाचा आत्मा इथं बसलेल्या प्रत्येकाला हाच प्रश्न विचारत आहे की मी तुमचं जीवन बदलण्यासाठी या जगामध्ये आलो. तुमचं जीवन खरंच बदललेलं आहे का? मी तुमचं हृदय, खडकमय हृदय काढून टाकून मी तुम्हाला मांसमय हृदय देण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही त्या मांसमय हृदयाचा स्वीकार केलेला आहे का? थँक्यू लॉर्ड. हालेलुया. पौलासारखं माझं जीवन बदललेलं आहे का? अजून मला बदलण्याची गरज आहे? अजून मला ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या जुन्या गोष्टी सोडून देण्याची गरज आहे? आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहोत. जुने ते होऊन गेले, पहा नवे ते झाले आहे. खरोखर मी नवीन झालेलो आहे का? ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या मी काढून टाकलेल्या आहेत का? आपण सर्वांनी विचार करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस.
प्रभुदेवा धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आजच्या वचनासाठी. आम्ही तुला आभार मानतो परमेश्वरा. पुन्हा एकदा परमेश्वरा तू आमच्या अंतःकरणामध्ये जाणीव करून दिलीस की प्रभुदेवा आम्हाला बदलण्याची गरज आहे. प्रभुदेवा आमचं खडकमय हृदय काढून टाकून आमचं अंतःकरण, आमचं हृदय मांसमय बनण्याची गरज आहे. प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाला तुझा पवित्र स्पर्श कर. प्रभुदेवा जर आमचं अंतःकरण कठीण झालेलं असेल तर आज प्रभुदेवा तुझ्या आत्म्याचा वर्षाव इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती कर. आणि प्रभुदेवा प्रत्येक व्यक्तीचं अंतःकरण प्रभुदेवा बदलून जाऊ दे. प्रभुदेवा आम्ही तुझ्यासारखं बनावं परमेश्वरा. प्रभुदेवा आमच्या अंतःकरणामध्ये प्रभुदेवा ती आध्यात्मिक सेन्सिटिव्हिटी प्रभुदेवा येण्यासाठी तुझी कृपा आम्हा प्रत्येकावरती करा प्रभुदेवा. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. पवित्र आत्मा प्रभुदेवा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तू अद्भुत रीतीने कार्य कर प्रभुदेवा. सर्व लोकांना प्रभुदेवा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येकावरती प्रभुदेवा तुझी कृपा कर, दया कर प्रभुदेवा. तू आमचं जीवन बदलण्यासाठी आलेला आहेस प्रभुदेवा. आमचं जीवन बदललेलं असावं प्रभुदेवा. आमच्या जीवनाद्वारे परमेश्वरा ख्रिस्त दिसला जावा. ज्याप्रमाणे प्रभुदेवा पौल म्हणत आहे की मी स्वतःला त्या ख्रिस्तासोबत मी वधस्तंभावरती खिळलेला आहे. प्रभुदेवा आम्ही सर्वांनी स्वतःला प्रभुदेवा त्या वधस्तंभावरती खिळण्यासाठी पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर प्रभुदेवा. आमच्या मनामधला, आमच्या अंतःकरणामधला सर्व मीपणा प्रभुदेवा, सर्व घमंड प्रभुदेवा, सर्व प्रकारच्या शारीरिक गोष्टी प्रभुदेवा आम्ही आज प्रभुदेवा त्या वधस्तंभावरती खेळत आहोत परमेश्वरा. प्रभुदेवा तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर की प्रभुदेवा आम्ही त्या नम्रतेमध्ये जीवन जगण्यासाठी प्रभुदेवा, त्या नम्रतेने प्रभुदेवा आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रभुदेवा तू स्पर्श करत आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रत्येकाचं अंतःकरण प्रभुदेवा बदलून जाऊ दे येशूच्या नावामध्ये परमेश्वरा. प्रभुदेवा इथं वाचलेल्या प्रत्येकाचं अंतःकरण प्रभुदेवा तुझ्या प्रीतीनं भरलं जाऊ दे प्रभुदेवा. तुझ्या संयमानं प्रभुदेवा भरलं जाऊ दे परमेश्वरा. जे खडकमय अंतःकरणात आहेत येशूच्या वचनाद्वारे ते अंतःकरण तुटलं जाऊ दे परमेश्वरा. ओ धन्यवाद 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 देतो पवित्र आत्मा. आज प्रभुदेवा आमच्या जीवनामध्ये प्रभुदेवा आम्ही तुला ती संधी देत आहोत परमेश्वरा. आम्ही तुला मोकळीता देत आहोत प्रभुदेवा. तू आमच्या अंतःकरणामध्ये कार्य कर, तू आमच्या हृदयामध्ये कार्य कर प्रभुदेवा. तू आमचं जीवन बदल परमेश्वरा. जर प्रभुदेवा आमची बदलण्याची तयारी नसेल आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाची तयारी कर प्रभुदेवा. आमचं मन बदल परमेश्वरा. आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये देण्यासाठी प्रभुदेवा तुझी कृपा कर परमेश्वरा. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मानात देत आहे प्रभुदेवा. तू आमचं जीवन बदलण्यासाठी आलेला आहेस प्रभुदेवा. आम्ही स्वतःला बदलण्यासाठी तुझी कृपा कर प्रभुदेवा. आमचं अंतःकरण बदलण्यासाठी पवित्र आत्मा तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर परमेश्वर. धन्यवाद देतो. वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. प्रभूची प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋणात सोडून सोडले आहे तसे आमच्या आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण ते राज्य सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची स्वतः सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.